नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे। तांदूळ बंद होणार आहेत। याऐवजी आता तुम्हाला 9 वस्तू मिळणार आहेत प्रति महिना। कोणता आहे मोठा बदल? मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला आहे? सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला आतापर्यंत तांदूळ व गहू मोफत मिळत आहेत। यामध्ये एक अपडेट पहा। केंद्र शासनाकडून 90 कोटी राशनधारकांना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे। हे धान्य प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला वितरित करण्यात येते। या धान्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना तांदूळ, गहू व इतर बरेचसे धान्य देण्यात येत आहे। या मोफत मिळणाऱ्या धान्यामध्ये आता लाभार्थ्यांना तांदूळ मिळणार नाहीत। मोफत तांदूळ वितरण बंद करण्यात येणार आहे। याऐवजी लाभार्थ्यांना दुसऱ्या वस्तू मिळणार आहेत। कोणत्या त्या वस्तू आहेत आपण ते सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे। याऐवजी तुम्हाला आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाल्याचे पदार्थ यामध्ये समावेश आहे। लोकांचे आरोग्य सुधारावे ही महाराष्ट्र शासनाची प्रमुख भूमिका आहे। त्यांना आशा आहे की लोकांची जीवनशैली या निर्णयामुळे नक्कीच बदलणार आहे। मित्रांनो, तांदूळाऐवजी तुम्हाला आता ह्या 9 वस्तू मिळणार आहेत। तांदूळ आता मिळणं बंद होणार आहे। मित्रांनो, ही होती अपडेट राशन कार्ड धारकांसाठी। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।